आपण अनेकदा पाहत आलो, सामान्य म्हणजे एखादा निर्धन व्यक्ती किंवा अशिक्षित असेल, ग्रामीण भागात असेल किंवा साधारण कुळात जन्माला आलेला असेल म्हणून तो सामान्य नाही. तर श्रेष्ठ कुळात जन्माला, उच्च कुळात जन्माला आलेला असो, सुशिक्षित असो, उच्च पदावर असो, सौंदर्यवान असो, धनवान असो, जर तो धम्मतत्वाला जाणत नाही तर तो सामान्य आहे. आणि सामान्य माणूस हा रूपवान जरी असेल, श्रीमंत जरी असेल, उच्च पदावर उच्च शिक्षित जरी असेल, उच्च कुळात जरी जन्माला आलेला असेल आणि तो जर या तृष्णेला सतत आणि सतत मनाची अनुकूलता दर्शवितो, सतत आणि सतत मनाची अनुकूलता दर्शविल्यामुळे ही तृष्णा सातत्याने मनात निवास करते आणि ते त्याचे भव ठरते. पुन्हा पुन्हा ते दुःख भोगून सुद्धा त्यातून मुक्त होत नाही तर ते त्याचे विभव ठरते. भगवान म्हणाले, भिक्खूंनो, हे जर दुःख आहे तर या दुःखाची कारणे जाणली पाहिजे. या दुःखाची कारणे जर ही आहे तर त्याचे निवारण आहेच, असणारच. पूर्वी म्हटल्याप्रमाणे जी सृष्ट आणि निर्मित आहे, जे उत्पन्न झालेले आहे किंवा सृष्टीने निर्माण केलेले आहे, असे सर्व काही जसे उत्पन्न झाले तसे ते नष्ट होणारे आहे आणि ते नष्ट होणारे आहे, ते नष्ट होणारेच आहे. मग त्याचे नष्ट होणे काय आहे तर भगवंतांनी त्याला दुःख निरोध असे म्हटले. दुःखाचे निवारण. केवळ हे उत्पन्न झाले तर नष्ट होणारेच आहे, दुःखाचा निरोध होऊ शकतो, दुःखाचा निरोध आहे असे म्हणल्याने दुःख दूर होणार नाही. तर या दुःख निरोधाला सुद्धा भगवंतांनी, तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीच्या समयी तिहेरी स्वरूपात सांगले. या दुःखाचा निरोध आहे, एवढ्याने दुःखाचा निरोध होत नाही. या दुःखाचा निरोध आहे असे म्हणल्याने केवळ दुःखाचा निरोध होत नाही. जसे एखाद्या आजारी माणसाच्या समोर एखाद्या वैद्याने औषध ठेवले आणि त्याला असे म्हटले की तुझ्या आजारावर हे औषध आहे, आणि त्या आजारी मनुष्याने त्या औषधाकडे केवळ पाहतच राहिले तर त्या पाहण्याने त्याचा आजार कमी होणार नाही आणि मग त्याला ते औषध सेवन करावे लागेल. त्याप्रमाणे दुःखाचा जर निरोध आहे तर दुसऱ्या प्रकारे भगवंतांनी सांगले, तंखोपनिदं दुःख निरोधं अरिय सत्संग सच्छिका तब्बंती मे भिक्खवे. दुःखाचा निरोध हा तर साक्षात्कार करण्यास योग्य आहे, त्याचा साक्षात्कार केला जाऊ शकतो, त्याचा साक्षात्कार केला जाऊ शकतो, साक्षात्कार करण्यास योग्य आहे. पण एवढ्याने हे सत्य ठरत नाही. असे वाटले म्हणून ते सत्य ठरत नाही. जसे आजारी माणसाने त्याच्या समोर ठेवलेले औषध पाहिले आणि त्याला वाटले की हे औषध माझ्या आजाराला दूर करणारे आहे, केवळ त्याच्या मनाला वाटले आणि म्हणूनच त्याचा आजार बरा होणार नाही. या अर्थानुसार दुःख निरोधाला तिसऱ्या प्रकारे सुद्धा बुद्धांनी जाणले, तथागतांनी जाणले. तंखोपनिदं दुःख निरोधं अरिय सत्संग सच्छिकतंती मे भिक्खवे. त्याचा तर साक्षात्कार केला. जे भिक्खूंना, पंचवर्गीय भिक्खूंना बुद्धत्वाचा अर्थ, बुद्धत्व प्राप्त करणे किंवा बुद्धत्व हे केव्हा ग्राह्य धरले हे स्पष्टीकरण देत असताना, सांगत असताना भगवंतांनी त्या पंचवर्गीय भिक्खूंना असे म्हटले की भिक्खूंनो, दुःखाचा निरोध आहे हे साक्षात्कार करण्यास योग्य आहे आणि मी त्याचा साक्षात्कार केला, दुःखाचा निरोध केला. मग दुःखाचा निरोध कसा केला तर डोळ्याला, चक्षुइंद्रियाला होणारा जो रूपाचा स्पर्श आणि संस्पर्श आहे त्या स्पर्शाचा निरोध केला. म्हणजे स्पर्शाचा निरोध केला म्हणजे काय तर डोळ्याने पाहिलेले रूप, ते रूप म्हणजे मी नाही, ते रूप माझे नाही,
ते रूप माझ्यासाठी नाही आणि माझ्यामुळे नाही असे म्हणून त्या रूपाच्या प्रती उपेक्षा बाळगली. तेव्हा त्याचा निरोध झाला. म्हणजे त्या रूपाच्या परिणामाने ना इच्छा उत्पन्न झाली, ना त्यामुळे आसक्ती उत्पन्न झाली, ना त्याची तृष्णा झाली. त्यामुळे ते दुःखाचे कारण नाही झाले, दुःखाचे कारण ठरले नाही. ज्याप्रमाणे डोळ्याने पाहिलेले रूप, त्या रूपाचा स्पर्शही मनाला होऊ दिला नाही, त्या रूपातून संज्ञाही उत्पन्न होऊ दिले नाही, त्या रूपातून संस्कारही मनावर प्रभावित होऊ दिला नाही, त्या रूपाच्या कारणाने विज्ञानही मनात उत्पन्न झाले नाही, तर भिक्खूंनो रूपाचा निरोध केला. म्हणजे रूपाच्या परिणामाने उत्पन्न होणारी जी इच्छा होती, त्या इच्छेतून उत्पन्न होणारी जी आसक्ती होती, त्या आसक्तीच्या परिणामाने उत्पन्न होणारी जी तृष्णा होती, त्या तृष्णेचा निरोध केला. ज्याप्रमाणे चक्षुरेंद्रिय किंवा डोळे, त्याप्रमाणे श्रोत्रेंद्रिय शब्दाच्या परिणामाने शब्दाचा संस्पर्श मनाला झाला, तेव्हा तो शब्द म्हणजे मी नाही, तो शब्द माझा नाही, माझ्यासाठी नाही, माझ्यामुळे नाही. आणि असं म्हणून भिक्खूंनो त्या शब्दाच्या प्रती इच्छा, आसक्ती किंवा तृष्णा उत्पन्न होऊ दिली नाही, हा तृष्णेचा निरोध ठरला. त्याचबरोबर जो गंध आहे, जो नाकाला प्राप्त होणारा गंध आहे, तो गंध म्हणजे मी नाही, तो गंध माझा नाही, माझ्यासाठी नाही आणि माझ्यामुळे नाही. आणि म्हणून त्या गंधाच्या प्रती न इच्छा उत्पन्न झाली, न ती आसक्तीत रूपांतरित झाली, न त्याची तृष्णा उत्पन्न झाली. त्याचप्रमाणे जिभेला प्राप्त होणारा रस, तो रस म्हणजे मी नाही, तो रस माझा नाही, माझ्यासाठी नाही आणि माझ्यामुळे नाही. असे जेव्हा उपेक्षेने त्या रसाकडे पाहिले, तेव्हा भिक्खूंनो त्याप्रती इच्छा उत्पन्न झाली नाही, त्याची आसक्ती झाली नाही आणि त्यातून तृष्णा उत्पन्न झाली नाही, म्हणजे त्याचा तो निरोध ठरला. त्याचप्रमाणे कायेला होणारा स्पर्श, तो स्पर्श म्हणजे मी नाही, तो स्पर्श माझा नाही, माझ्यासाठी नाही आणि माझ्यामुळे नाही असे जाणून उपेक्षेने त्या स्पर्शाला पाहिले, तेव्हा भिक्खूंनो त्याची इच्छा उत्पन्न झाली नाही, त्या इच्छेतून आसक्ती निर्माण झाली नाही आणि आसक्तीचे रूपांतर जे तृष्णेत होणारे आहे, ती तृष्णाच उत्पन्न झाली नाही. कामतृष्णेला त्या ठिकाणी निरुद्ध केले. म्हणजे ही जी तृष्णा आहे, दुःख उत्पन्न करण्याचे कारण आहे, ही तृष्णाच निरुद्ध झाली तर दुःखाचा निरोध होतो, दुःखाचा निरोध होतो. सम्यक संबोधीचे ज्ञान प्राप्त झाले त्यावेळेला 4थ्या आठवड्यात तथागतांच्या मुखातून उदाहरण आले. अनेक जाती संसारम संधा विसंग निब्बिसं दहकारकं गवे संतो दुःखा जाती पुनः पुनः दहकारक दिठ्ठोसी पुनगेहं नकाहसी सब्बाते पासुका बग्गा गहकूटं विसंखितं विसंखारगतं चित्तं तण्हानं खयवच्चगाति. भगवान सम्यक संबुद्धांच्या मुखातून उदाहरण आले की असंख्य कल्पापर्यंत या जगामध्ये उत्पत्ती झाली, या संसार चक्रामध्ये उत्पन्न झालो, ते केवळ दुःख भोगण्यासाठी. अनेक जाती संसार संधा विसंग आणि व्यसन, काहीही कारण नव्हतं, काहीही कारण नव्हते उत्पन्न होण्याचे, परंतु उत्पन्न झालो ते पुन्हा पुन्हा दुःख भोगण्यासाठी. दुःखा जाती पुन्हा पुन्हा अनेक जाती संसार संधा विसंग आणि व्यसन गहकारकं गवे संतु. तृष्णेला उद्देशून भगवंतांच्या मुखातून उदाहरण आले, हे तृष्णे, तू जेथे या शरीरात प्रवेश करते ते मी पाहिले, ते मला गवसले. हे तृष्णे, तू जेथे या शरीरात प्रवेश करते, या जगात प्रवेश करते, ते प्रवेशद्वार मी पाहिले. पुनगेहं नकाहसी गहकारकं दिठ्ठोसी
आता मात्र पुन्हा तू या शरीरात प्रवेश करणार नाहीस, मी ते प्रवेशद्वारच बंद केले. पण या शरीराचे प्रवेशद्वार म्हणजे हे 6 इंद्रिय, चक्षु इंद्रिय, घ्राण इंद्रिय, श्रोत्र इंद्रिय, रस इंद्रिय, स्पर्श इंद्रिय आणि मन इंद्रिय. चक्षु इंद्रिय म्हणजे डोळे, घ्राण इंद्रिय म्हणजे नाक, श्रोत्र इंद्रिय म्हणजे कान, रस इंद्रिय म्हणजे जिव्हा, स्पर्श इंद्रिय म्हणजे काया आणि मन. हे जे 6 दरवाजे या शरीरामध्ये आहेत तृष्णेला प्रवेश देणारे. भगवंतांच्या मुखातून उदान आले तृष्णेला उद्देशून की मी आता तू जेथून प्रवेश करतेस ते प्रवेशद्वारच बंद केले. म्हणजे डोळे बंद केले का? डोळे बंद केले नाही, तर डोळ्यावर नियंत्रण केले. रूप पाहिले, ते रूप मी नाही, माझे नाही, माझ्यासाठी नाही, माझ्यामुळे नाही आणि उपेक्षेने पाहून आहे त्या स्थितीमध्ये ते रूप आहे, त्याचे मला देणे घेणे नाही असे म्हणून त्यातून उपेक्षा उत्पन्न झाली. म्हणजे डोळे उघडे जरी असेल, डोळ्याने रूप जरी पाहिले तरी मात्र त्या रूपाच्या प्रती ना इच्छा उत्पन्न होणार, ना तृष्णा, ना आसक्ती होणार, ना तृष्णा उत्पन्न होणार. या अर्थाने हे प्रवेशद्वार बंद केले. कान बंद केले, नाक बंद केले, जिव्हा बंद केली, काया बंद केली, मन बंद केले. हे बंद करणे म्हणजे काय? तर त्यावर नियंत्रण केले. कितीही स्पर्श हो, कितीही संस्पर्श हो, कितीही वेदना संवेदना उत्पन्न हो, परंतु त्याला अनुकूलता दर्शविली नाही, त्याला प्रतिकूल मानले, त्याला अनुकूल मानले नाही. तो शब्द म्हणजे मी नाही, तो शब्द माझा नाही, माझ्यासाठी नाही, माझ्यामुळे नाही. तो गंध म्हणजे मी नाही, माझा नाही, माझ्यासाठी नाही आणि माझ्यामुळे नाही. तो रस म्हणजे मी नाही, माझा रस नाही, माझ्यासाठी नाही आणि माझ्यामुळे नाही. आणि तो स्पर्श म्हणजे मी नाही, माझा नाही, माझ्यासाठी नाही आणि माझ्यामुळे नाही असे जाणून कायेवर नियंत्रण केले, जिभेवर नियंत्रण केले, नाकावर नियंत्रण केले, कानावर नियंत्रण केले, डोळ्यावर नियंत्रण केले. त्यामुळे मनाला कोणताही विषय प्राप्त झाला नाही, आपसुकच मनही नियंत्रणात आले. आणि भगवंतांच्या मुखातून उदान आले, हे तृष्णे मी आता हे प्रवेशद्वारच बंद केले. पुनगे हंग न काहसी गहकारक दिठ्ठोसी, पुनगे हंग न काहसी सब्बा ते भासुका भग्गा गह कोटंग विसंकिता. ते घरच मी आता विस्कळीत केले, जेथे तू प्रवेश करतेस ते जगच मी आता पूर्णपणे विस्कळीत केले. विसंखारगतं चित्तं तण्णानंखय म्हणजे गात. हे चित्त आता या सर्व प्रकारच्या संस्कारातून विमुक्त झाले आणि ही तृष्णा आता या शरीरामध्ये प्रवेश करू शकत नाही, किंवा या तृष्णेला या शरीरामध्ये आता आश्रय मिळू शकत नाही. आणि भगवंतांचे ते ज्ञान म्हणजे कार्यकारण सिद्धांताचे ज्ञान होते, प्रतीत्य समुत्पादाचे ज्ञान होते. प्रतीत्य समुत्पादाचे ज्ञान झाल्यानंतर तथागतांच्या मुखातून हे उदान आले. या अर्थी जर पाहिले तर दुःख निरोध म्हणजे काय, तर आपणाला लक्षात घेता येईल. दुःख निरोध म्हणजे डोळ्याने होणारा रूपाचा जो संस्पर्श आहे त्याचा निरोध, कानाला शब्दाचा संस्पर्श होणारा आहे त्यातून उत्पन्न होणारी इच्छा किंवा आसक्ती आणि तृष्णा त्याचा निरोध, नाकाला प्राप्त होणाऱ्या गंधातून जो संस्पर्श होणारा आहे, जी संवेदना, जी संज्ञा, जे संस्कार, जे विज्ञान उत्पन्न होणारे आहे त्याचा निरोध, त्याच्या प्रती इच्छा उत्पन्न न होऊ देणे, त्याच्या आसक्तीत न पडणे म्हणजे तृष्णेचा निरोध, म्हणजे दुःखाचा निरोध होय. जिभेला प्राप्त होणारा जो रस आहे त्या रसाचा जो संस्पर्श आहे त्यातून उत्पन्न होणारे संवेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान याचा कोणताही परिणाम मनावर न होऊ देण्याने त्या परिणामाने इच्छाही उत्पन्न होणार नाही, आसक्ती होणार नाही आणि तृष्णाही उत्पन्न होणार नाही. म्हणजे तृष्णेचा तो निरोध होय. जर तृष्णेचा निरोध होय तर हाच दुःखाचा निरोध होय. तृष्णा हे दुःखाचे बीज आहे.
जिभेला प्राप्त होणारा रस आणि रसाचा जो संस्पर्श आहे त्यातून मन जे प्रभावित होणारे आहे, तर मनाला प्रभावित होऊच दिले नाही. जिभेला प्राप्त झालेल्या रसाचा संस्पर्श, त्यातून संवेदना उत्पन्न होणाऱ्या संवेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान याचा कोणताही प्रभाव, याचा कोणताही मनावर परिणाम होऊ दिला नाही. मनाची अनुकूलताच त्याला दर्शविली नाही, तर मनावर त्याचे प्रतिबिंब उमटले नाही. म्हणजेच त्याला अनुकूलता दर्शविली नाही, ते नष्ट झाले, ते दूर झाले. याचाच अर्थ इच्छा आणि आसक्तीला दूर करण्याने ही तृष्णा उत्पन्न होणार नाही, ती नष्ट होईल. आणि तृष्णा ही दुःखाचे बीज आहे. जर तृष्णाच नष्ट होते तर दुःखही त्यातून नष्ट होते, तो दुःखाचा निरोध आहे. आणि भगवंतांनी म्हटले विपुन्न, याप्रमाणेच कायेला होणारा स्पर्श, कायेला जेव्हा संस्पर्श होतो तेव्हा त्या संस्पर्शाच्या परिणामाने ज्या संवेदना, ज्या वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे मनाला प्रभावित करतात, मनाला त्याची मन त्याला अनुकूल ठेवले नाही, मनाला त्याची अनुकूलता दर्शवली नाही, अर्थातच मनाने त्याला आश्रय दिला नाही. आणि म्हणून हे जे रूप आहे, शब्द, गंध, रस आणि स्पर्श, ह्याला मनात आश्रय न दिल्याने जसे ते उत्पन्न झाले, जिवंत आहे तर उत्पन्न होणारच आहे. हे जे इंद्रिय आहेत, डोळे, कान, नाक, जिभा, त्वचा, मन, जिवंत असलेल्या शरीराचे असणारे हे इंद्रिय आहेत, तेथे उत्पत्ती होणारच. पण जेव्हा हे साक्षात्कार झाले, हे जाणले की हे जसे उत्पन्न होणारे आहे तसे ते नष्ट होणारे आहे, परंतु ते आपोआप नष्ट होणारे नाही, त्याला नष्ट केले पाहिजे. हे दुःख जिवंत आहे म्हणून उत्पन्न होणारे आहे, ते उत्पन्न होण्याची कारणे जाणली, त्या कारणांचा अर्थ जाणला आणि त्या कारणांनाच दूर केले तर हे दुःख दूर होईल. इथपर्यंत जाणले, हे तिसरे सत्य होते, दुःख निरोध आर्य सत्य. हे जाणले की दुःखाचा निरोध आहे, पण असे जाणले म्हणूनच केवळ दुःखाचा निरोध होणार नाही. केवळ असे जाणले म्हणूनच दुःखाचा निरोध होणार नाही, तर जे चौथे श्रेष्ठ सत्य आहे, दुःख निरोधगामिनी प्रतिपदा आर्य सत्य, म्हणजे निरोधगामिनी प्रतिपदा, प्रतिपदा म्हणजे वाट किंवा मार्ग. दुःख निरोधाकडे नेणारा जो मार्ग आहे, त्या मार्गाचा अवलंब करण्याने दुःखाचा निरोध होतो. हे चौथे सत्य जाणले, परंतु हे केवळ जाणले की दुःखाचा निरोध करणारा, दुःख निरोधाकडे नेणारा मार्ग आहे, त्या मार्गाचे अनुसरण करण्याने दुःखाचा निरोध होतो, हे जाणले म्हणजे ते परिपूर्ण सत्य नाही. त्याला दुसऱ्या स्वरूपात जाणले, तंकोपनिदं दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्संग भावे तब्बंती मे भिक्खवे. हा मार्ग भिक्खूंनो, दुःख निरोधाकडे नेणारा हा मार्ग भिक्खूंनो भावना करण्यायोग्य आहे. भावे तब्बंती मे भिक्खवे, भावना करण्यायोग्य आहे. केवळ भावना करण्यायोग्य आहे असे म्हणण्याने दुःखाचा निरोध होणार नाही. जसे एखाद्या धनवान मनुष्याकडे त्याच्या तिजोरीत प्रचंड संपत्ती असावी, एखाद्या वेळेला तो एखाद्या अडचणीत पडला आणि तो कंजूस असलेला धनवान मनुष्य प्रचंड संपत्ती असूनही त्या संपत्तीचा वापर करीत नाही, तर तो त्याची अडचण दूर करू शकत नाही. या उदाहरणानुसार, या अर्थानुसार हा मार्ग आहे असे जाणले, पण हा मार्ग आहे असे जाणल्यानेच केवळ दुःखाचा निरोध होणार नाही. या मार्गाची भावना केली पाहिजे, या मार्गाची भावना केली पाहिजे, हे सत्य आहे. आणि हे जाणले. बरे, एवढ्याने सुद्धा हे परिपूर्ण सत्य ठरले नाही. भावना करण्यास योग्य आहे असे मानले म्हणजे दुःखाचा निरोध होणार नाही. हा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, भावना करण्यास योग्य आहे.
बस असे मानले म्हणजे दुःखाचा निरोध होणार नाही. तर तिसऱ्या प्रकारे या चौथ्या सत्याला जाणले. तंखोपनिदं दुःख निरोध गामिनी पटिपदा हरिय सत्संग भावितंती मे भिक्खवे. आणि भिक्खूंनो, मी त्या मार्गाची भावना केली तेव्हा ही श्रेष्ठ सत्य आहे, तेव्हा हा दुःखाचा खरा निरोध आहे, हा मार्गच दुःख निरोधाकडे नेणारा आहे, असे परिपूर्ण सत्य आहे असे मी जाणले. हे बुद्धत्वाचे ज्ञान होते. तथागतांनी आपल्या प्रथम उपदेशात या 4 आर्य सत्याचे वर्णन केले. पंचवर्गीय भिक्खूंनी भगवंतांना जी विचारणा केली होती की हे श्रमण गौतमा, तुझी चकाकून दिसणारी कांती, तुझी प्रसन्न असलेली मुद्रा, तुझी गंभीर असणारी चर्या, यावरून असं प्रतीत होते की तुला जे ज्ञान प्राप्त करावयाचे होते ते ज्ञान तू प्राप्त केले की काय. त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देत असताना भगवंतांनी बुद्धत्वाचे ज्ञान प्राप्त केले म्हणजे काय आणि बुद्धत्वाचे ज्ञान म्हणजे काय हे वर्णन करून सांगितले. सुत्त रूपाने आपण नियमित पठन करत असतो त्याला धम्मचक्र प्रवर्तन सुत्त असे म्हटले जाते. बुद्ध धम्म आणि संघाची शरण ग्रहण करून बुद्धत्वाच्या मार्गाचे अनुसरण करत असताना हे दुःख आहे, तर या दुःखात अडकून पडण्यापेक्षा त्या दुःखाची कारणे शोधली पाहिजे. या दुःखाची कारणे शोधल्यानेच केवळ दुःखाचा निरोध होणार नाही, तर दुःखाचा निरोध करण्याचा संकल्प केला पाहिजे. आणि केवळ संकल्प करण्यानेच दुःखाचा निरोध होणार नाही, तर दुःख निरोधाकडे नेणारा जो मार्ग आहे त्या मार्गाची भावना केली पाहिजे, त्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे, तर दुःखाचा निरोध होऊ शकतो. तथागतांच्या हयातीत सुद्धा त्या काळी अन्य मताच्या सांप्रदायिकांनी भगवंतांना निराशावादी म्हटले, परंतु भगवान हे निराशावादी नव्हतेच. तथागतांचे सिद्धांत, बुद्धाचे मत हे निराशावादी नव्हते. आजही अनेक लोकांचा असा गैरसमज होतो की भगवान बुद्ध दुःख सांगतात, तुम्ही ते स्वीकारले तरी दुःख आहेच आणि तुम्ही नाकारले तरी दुःख आहेच. तथागतांनी सांगितले म्हणूनच नाही, तर ते नैसर्गिक सत्य आहे आणि त्यातून जगातील कोण्याही माणसाची सुटका होऊ शकत नाही. आणि म्हणून हे श्रेष्ठ सत्य आहे. जगातल्या कोण्याही माणसाने स्वतःचे या अर्थानुसार परीक्षण करण्याचा प्रयत्न केला तर त्या माणसाला कळेल की बुद्ध किती आशावादी आहेत. तथागतांनी मनुष्याला कसे आश्वस्त केले की मनुष्य हा दुःखातून मुक्त होऊ शकतो, मनुष्याला दुःखाचे निवारण करता येते. आणि या अशा प्रकारे दुःखाचे निवारण करण्यानेच मनुष्य हा उन्नतीच्या मार्गावर वाटचाल करू शकतो. अडकून पडलेला मनुष्य हा उन्नतीच्या विकासाच्या गतीने जाऊ शकत नाही. तर या अडकून पडण्यापेक्षा, यात अडकून पडण्यापेक्षा त्याला विस्कळीत करून ज्यावेळेला बुद्धत्वाचे ते ज्ञान भगवंतांनी वर्णन केले त्यावेळेला तथागतांनी असे म्हटले, ज्ञानंच पनमे दसनंगुदपादी अकुप्पा मे चेतो विमुक्ती अयमंतिमा जाती नथिदानी पुनर्भवती. या ज्ञानाचे जे दर्शन झाले, जे आतापर्यंत आपण पाहत आहोत चतुरार्य सत्याचे ज्ञान, या ज्ञानाचे दर्शन झाले. भगवान म्हणाले भिक्खूंनो, ज्ञानंच पनमे दसनंगुदपादी, या ज्ञानाचे दर्शन जे उत्पन्न झाले, अकुप्पामे चित्तो विमुक्ती, जे वेगवेगळ्या बंधनात अडकून पडलेले, कुंपणात अडकून पडलेले चित्त होते, या ज्ञानाचे दर्शन होण्याने हे चित्त विमुक्त झाले. अकुप्पामे चित्तो विमुक्ती, हे चित्त विमुक्त झाले. हे चित्त कोणत्या बंधनात अडकून पडलेले होते, ते याच रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान, रूपाप्रमाणे शब्द, गंध, रस आणि स्पर्श आणि त्यातून उत्पन्न होणारी तृष्णा. तर यात अडकून पडलेले हे जे चित्त होते, या कुंपणात अडकलेले जे चित्त होते ते आता विमुक्त झाले. या 4 आर्य सत्याचे 12 प्रकारे ज्ञान होण्याने हे चित्त आता त्या कुंपणातून मुक्त झाले. चित्तो विमुक्ती अयमंतिमा जाती, जाती म्हणजे जन्म, नथिदानी पुनर्भवती. आणि भिक्खूंनो, आता पुनर्भव नाही. हे चित्त विमुक्तच झाले तर हे पुन्हा पुन्हा त्याची पुनरावृत्ती करणार नाही. यामध्ये विभव आता उत्पन्न होणार नाही, भव उत्पन्न होणार नाही. आणि म्हणून
हे बुद्धत्वाचे ज्ञान भगवंतांनी जे वर्णन केले त्यावेळेला भगवंतांनी म्हटले की सर्वत्र मी पाहिले, तेव्हा असे लक्षात आले पुब्बे अननसुते सुधम्मेसु, पूर्वी अनुश्रुत असलेला हा धम्म आहे, ते कोणीही कोणाला सांगितला नाही, याचाच अर्थ कोणी कोणाच्या द्वारे तो ऐकलेला नाही, म्हणजेच तो कोणाला कळलेला नाही, आणि ती दृष्टी उत्पन्न झाली, चक्षुं उदपादी ज्ञानं उदपादी ज्ञान उत्पन्न झाले, पज्ञा उदपादी प्रज्ञा उत्पन्न झाली, विद्या उदपादी विद्या अतिश्रेष्ठ ज्ञान उत्पन्न झाले, आलोको उदपादी या ज्ञानाचा जो प्रकाश आहे तो प्रकाश दिसला। हे बुद्धत्वाचे ज्ञान होते। तेव्हा भगवंतांनी भिक्खूंना असे म्हटले, सदैव के लोके समारके सब्रह्म के ससमन ब्राह्मणिया पजाय सदैव मनुष्याय। मी जेव्हा हे जाणले चार आर्य सत्याचे ज्ञान आहे, तेव्हा भिक्खूंनो सर्वत्र पाहिले मारासहित, ब्रह्मा देवासहित, मनुष्य असा कोणीही, श्रमणासहित ब्राह्मण असा कोणीही मला दिसत नाही की ज्याला हे ज्ञान प्राप्त झाले। ज्यांनी हे सत्य जाणले असा कोणीही श्रमण नाही, असा कोणीही ब्राह्मण नाही, कोणीही देव नाही, कोणीही मनुष्य नाही, कोणीही ब्रह्मा नाही, आणि असा कोणीही मार नाही जो हे सत्य जाणलेला आहे। तेव्हा भिक्खूंनो या सत्याचा आविष्कार झाला, आणि हे सत्य, हे ज्ञान म्हणजे बुद्धत्वाचे ज्ञान होय। भगवंतांनी धम्मचक्र प्रवर्तनामध्ये पंचवर्ग भिक्खूंना या चार आर्य सत्याचा अर्थ सांगितला। बुद्धत्वाचे ज्ञान हे कसे आहे, केव्हा आहे, ते केव्हा ग्राह्य धरले ते भगवंतांनी सांगितले, आणि ती प्रथम संबोधी होती, अभिज्ञा होती, अभिसंबोधी होती, तेच ज्ञान दुःखमुक्तीचे ज्ञान आहे। तथागतांच्या या उपदेशाला, प्रथम उपदेशाला धम्मचक्र प्रवर्तन म्हणून सर्वत्र बौद्ध विश्वामध्ये, बौद्ध साहित्यामध्ये ओळखले जाते। आणि धम्मचक्र प्रवर्तनाला जे कोणी जाणतात, या चतुरार्य सत्याचा अर्थ जाणून ते अनुसरण करण्याचा जर कोणी निश्चय करतात, तर खरोखरीच दुःखाला जाणून, दुःख समुदायाला जाणून, दुःख निरोधाला जाणून, दुःख निरोधाकडे नेणाऱ्या मार्गाचा अवलंब करून ते दुःखातून मुक्त होऊ शकतात। यासाठी आपण सदैव बुद्ध धम्म आणि संघाला शरण जातो, बुद्धत्वाचे, धम्माचे आणि संघाचे अनुसरण करण्याचा निश्चय करतो। तथागतांच्या मुखातून आलेले वचन हे परिपूर्ण सत्यवचन आहे। भगवंतांनी केलेले भाष्य हे संपूर्ण सुभाषित आहे। या सुभाषित सत्यवचनाच्या पुण्यप्रभावाने, पुण्यप्रतापाने बुद्ध धम्म आणि संघ त्रिरत्नांच्या अनुकंपेने, आपापल्या कुशल आचरण, विचार आणि व्यवहार बलाच्या परिणामाने तुम्हा सर्व उपस्थित जणांना सदैव सुख, समाधान, शांती लाभो। विश्वातील तमाम मानवमात्रांना, सृष्टीतील सबंध सत्वरूपांना सदैव सदैव सुख, समाधान, शांती लाभो, निरोगी दीर्घायू लाभो, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांचे जय मंगल। सब रोगा विनिमुक्तो सब संताप वर्जितो सब वीरमतिक्रांतो निभूतो चतुमं भवं सब्बित्यो विवर्जन्तु सब रोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधम्मानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा स्वस्ति भवन्तु ते। साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं।
मी पाऊस बंद होण्याची वाट पाहत होतो. पाऊस काय बंद होईल? पाऊस बंद होईल तेव्हा आपण बंद करावं. हा, आता बंद होईल मग बंद होईल, काय बंदच होईल.